आपण आपल्या भक्तीला आराम करूया. हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव. मी तुझ्या सत्य मार्गाने चालेन. तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे चित्त एकीकृत कर. हे प्रभू माझ्या देवा, मी आपल्या जीवभावे तुझे गुणगान गाईन. तुझ्या नामाचा महिमा सुदोदित वर्णीन, कारण मजवर तुझी दया फार आहे. अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धारला आहे. आपण प्रार्थना करूया. हे पवित्र पवित्र सेनाधीश महान परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. तुझी उपकारस्तुती करतो की परमेश्वर, तू आम्हाला पुन्हा एकदा तू सुवर्णसंधी देत आहेस की तुझ्या चरणी येऊन तुझं गुणगान गावं, तुझं वचन ऐकावं. परमेश्वरा, तुझी भक्तीमध्ये देवपा सहभागी व्हावं, ह्याची देवपा तू आम्हाला एक सहभागिता दिलीस, त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वरा, विशेष करून आम्ही प्रार्थना करतो देवपा, आज आम्ही तुझी जी काही भक्ती करू तू आशीर्वादित कर. परमेश्वर, जागतिक गोष्टींपासून थोड्या वेळ आम्हाला दूर ठेव, जेणेकरून परमेश्वर आमचं चित्त तुझ्याकडे लाभावं देवपा. आणि जेणेकरून देवपा आज आमच्यामध्ये जीवनामध्ये देवपा एक परिवर्तन व्हावं देवपा. तुझ्या वचनामध्ये देवपा वाढावा असं कर देवपा. इथं असलेल्या प्रत्येकानं तुझी कृपादृष्टी असू दे देवपा. प्रत्येकानं तू आशीर्वादित कर. जे येण्याच्या मार्गावरती आहेत देवपा, त्यांचा तू प्रवास सुखरूप कर, तुझ्यानी प्रार्थना करतो. ही प्रार्थना मी तुझ्या नावामध्ये केली म्हणतो एक पित्या, आमेन. त्यावेळेस आपण एक सुरुवातीचं गीत गाऊ. आपण सर्वजण उभा राहू आणि उपासना संगीतामधून गीत क्रमांक 117 कोण मित्र येशू, आणि आपण सर्वजण उभे राहून हे गीत गाऊया. गीत 117. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया, सर्व दुखे तो ऐकूनी साय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवूनी शोक किती करीतो. मोह असले चिंता काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे चित्तवृत्ती जाणतो. मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. कष्टी जरी श्रमलेले खांब जड वाहाया, त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया. तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. आपण उभे असताच आपण प्रेषितांचा मतांगीकार म्हणून एकत्र म्हणून आहोत. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या युगाने गर्भरूप झाला, कुमारी मरीच्या उदरी जन्मास आला, पंत पिला त्यांच्या वेळी ज्याने दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खेळले व ज्याला परत पावला व ज्याला पुरण्यात आले, जो मृत्यूलोकांमध्ये उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यामधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवजो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. इथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावा जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो.
पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक महामंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. त्यावेळेस आपण आळीपाळीच्या स्तोत्राकडे जाणार आहोत आणि मी विनंती करतो वहिनींना की त्यांनी आपल्यासाठी ते पुढारपण करावं. स्तोत्रसहिता 6 आपण वाचूया. प्रेस लॉर्ड. आपण आळीपाळीचं स्तोत्र वाचूया. त्यासाठी स्तोत्रसहिता 6 वचन 1 ते 10. अडचणीच्या प्रसंगी दयेची याचना मुख्य गवयासाठी तंतुवाद्यांच्या साथीने 8व्या मुद्र स्वरांवर गायचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, क्रोधाने मला शासन करू नकोस, संतापून मला शिक्षा करू नकोस. हे परमेश्वरा, मी करून गेलो आहे म्हणून मला दया कर. माझी हाडे हे परमेश्वरा मला दया कर. माझा जीव अगदी घाबरा झाला आहे. हे परमेश्वरा, हे कोठवर चालणार. हे परमेश्वरा, माझ्याकडे वळ, माझा जीव वाचील. आपल्या वात्सल्यस्थळ मला करा. कारण मृतावस्थेत तुझे स्मरण कोणाला राहत नाही. अधोलोकात तुझे उपकार स्मरण कोण करणार. मी करून करून थकलो आहे. रोजगारात मी आपले अंतरून हसवतो. मी आपला पलंग पासून भिजवतो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे. माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत. दुष्कर्मांनो, तुम्ही सर्व माझ्यापासून निघून जा, कारण परमेश्वराने माझा आक्रोश ऐकला आहे. परमेश्वराने माझी विनवणी ऐकली आहे. परमेश्वर माझी प्रार्थना मान्य करील. शेवटचं वचन सर्वजण एकत्र वाचूया. माझे सर्व वैरी फज्जित होतील व फार घाबरतील. ते माघारी फिरतील, एकाएकी लज्जित होतील. देवबाप वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करू. आमेन. परमेश्वराचे गुणगान नवी गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान कर. परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्यांनी केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. आपण ह्यावेळेस प्रेझेंट वर्शिपकडे जाणार आहोत. आपण 3 गीत गाणार आहोत आणि ती गीत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत. तर पहिलं जे गीत आहे ते आज का दिन यहोवाने बनाया है.
दुसरं जे गीत आहे तुझ्या विना पवित्र आत्मा प्रार्थना आहे. आपल्या सर्वांना हे गीत माहीत आहे. तुझ्या विना
यावेळेस आपण बायबल रिडिंगकडे जाणार आहोत आणि यामध्ये 2 शास्त्रभाग आहेत. तो पहिला शास्त्रभाग आहे तो मत्तयाचा 26वा अध्याय 69 पासून 75 वचन. सो मत्तय 26 69 to 75. मी श्वेताला विनंती करतो की त्याने वाचावं. आणि सेकंड जो शास्त्रभाग आहे लूक 5, and I would like to ask the one after that. So Luke 5 is the one, 1 to 11. सो पहिला शास्त्रभाग श्वेताला मी विनंती करतो त्यांनी वाचावं आणि त्यानंतर स्तवन आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू आफ्टर दॅट. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. मत्तय याचा 26वा अध्याय वचन 69 to 75 आपण वाचून पाहूया. पेत्र येशूचा नाकार करतो. इकडे पेत्र पाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, तूही गालिली येशूबरोबर होतास. तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही. मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्याच लोकास म्हटले, हा नासोरी येशूबरोबर होता. पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, खरोखर तूही त्यातला आहेस, कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहे हे दिसून येते. तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथ वाहून म्हणू लागला, मी त्या मनुष्याला ओळखत नाही. इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी 3 वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठविले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला. प्रभू परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित कर. Luke chapter 5 verses 1 to 11. The first disciples. One day, as Jesus was preaching on the shore of the Sea of Galilee, great crowds pressed in on him to listen to the word of God. He noticed 2 empty boats at the water's edge, for the fishermen had left them and were washing their nets. Stepping into one of the boats, Jesus asked Simon, its owner, to push it out into the water. So he sat in the boat and taught the crowds from there. When he had finished speaking, he said to Simon, now go out where it is deeper and let down your nets to catch some fish. Master, Simon replied, we worked hard all last night and didn't catch a thing, but if you say so, I'll let the nets down again. And this time their nets were so full of fish they began to tear. A shout for help brought their partners in the other boat, and soon both boats were filled with fish and on the verge of sinking. When Simon Peter realized what had happened, he fell to his knees before Jesus and said, "Oh Lord, please leave me. I'm too much of a sinner to be around you." For he was awestruck by the number of fish they had caught, as were the others with him. His partners James and John, the sons of Zebedee, were also amazed. Jesus replied to Simon, "Don't be afraid. From now on, you'll be fishing for people." And as soon as they landed, they left everything and followed Jesus. This is the word of God. थँक्यू श्वेता आणि सवन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेकडे जाणार आहोत आणि जर कोणाच्या विनंती असतील तर त्यांनी द्याव्या. यावेळेस मी विनंती करतो आमची बहीण अस्मिता वहिनी यांना विनंती करतो की त्यांनी आमच्यासाठी मध्यस्थीच्या प्रार्थनेचं पुढारपण करावं. कोणाच्या विनंती असतील तर प्लीज त्या सांगावं.
कुणाचे काय विनंती असले ते सांगा. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश वंश देवपा, आकाश आणि पृथ्वी याच्या निर्माण करत्या माझ्या प्रभू, ही दुपारची सुंदर वेळ तू आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्यास दिलीस, तुझे उपकार मानते देवपा. पिता पुत्र पवित्र आत्मा मी तुम्हा तिघांना येते एकत्रित आमंत्रित करीत आहे. आमची प्रार्थना देवपा तुझ्या पुढे धुपाप्रमाणे सादर केली जाऊ दे असतो कर. विशेषतः मागत्या देवपा आमच्या हातून झालेल्या सर्व चुकांचे देवपा मी तुझ्याकडे देवपा दयाने कृपेने क्षमा मागते. आणि देवपा ही सुंदरशी वेळ तू आमच्या आयुष्यामध्ये दिलीस, आम्हाला एकत्र आणलंस, त्याबद्दल तुझे उपकार मानते. ही सहभागिता तू आशीर्वादित कर देवपा. आम्हा प्रत्येकाचा तू मार्ग मोकळे करून तू आम्हाला सुखरूपीत आणलंस, त्याबद्दल तुझे उपकार मानते. विशेषतः मागत आहे देवपा या देवपा ही चर्च देवपा तू आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहेस. तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझं देवपा स्तुतिस्तवन गाण्यासाठी, त्याबद्दल मी तुझे आभार मानते देवपा. विशेषतः मागत आहे देवपा जे कोणी आजार आहे तशांचा तू आजार बरा कर, त्यांच्या मानेखाली तू हात घाल आणि त्यांना तू बरं कर देवपा. तसे देवपा मी मागत आहे देवपा मिशनरी शाळा, मिशनरी हॉस्पिटल, तसे देवपा सर्व देवपा मिशनरीज, पाळकवर्ग, बिशप वर्ग देवपा तुझे सर्व संदेष्टे सुवार्थिक देवपा तुझं वचन देवपा सर्व जगभर देवपा प्रसारित करत आहेत. त्या सर्वांना तू आपला मोठा आशीर्वाद पाठव देवपा आणि त्यांच्या सर्व गरजा देवपा तुझ्या भांडारातून तू त्यांना पुरव. विशेषतः मागत आहे देवपा वनलेस हॉस्पिटलवर तू आपला मोठा आशीर्वाद पाठव देवपा. ही संस्था तुझी आहे देवपा आणि हे देवपा हॉस्पिटल पुरवत चालावं असतो कर आणि देवपा तिथून तुझं नाव गौरवलं जाऊ दे असतो कर. सर्व अडचणी तिथले देवपा तू दूर कर देवपा. तसेच देवपा मी मागत आहे देवपा सर्व देवपा देवपा जगातले मंत्रिमंडळ देवपा सर्व देवपा राजे लोक आणि देवपा सर्व देवपा जे देवपा जगातले देवपा जे देवपा प्राईम मिनिस्टर आहे देवपा आणि हे सर्वांना देवपा मी देवपा तू आपला मोठा आशीर्वाद पाठव देवपा. सर्वांसंगती तू राहा, त्यांना देवपा जे काय जगातले देवपा जे काय राजकारण आहे देवपा ते तू कंट्रोल कर, त्यांना तू चांगली बुद्धी दे देवपा. तसे देवपा मी मागत आहे देवपा इस्रायल देवपा इथले जे काय देवपा वॉर सुरू आहे देवपा ते तू बंद कर देवपा आणि तिथे देवपा पुन्हा एकदा देवपा तुझी शांती देवपा तू प्रस्थापित कर. इस्रायल देवपा तुझ्या ॲपल ऑफ युअर आय देवपा तू त्यांचा तू रक्षण करता हो देवपा. हे देवपा तुझे लोक आहे देवपा तू त्यांचा सांभाळ करता हो आणि देवपा तिथं पुन्हा एकदा तुझी शांती तिथं व्हावी असतो कर. परत एकदा देवपा प्रॉस्पेरिटी व्हावी असतो कर देवपा. तसे देवपा मी मागत आहे देवपा आमचे देवपा युथ ग्रुप महिला मंडळ, तसे देवपा जे काय देवपा संडे स्कूल आहे देवपा हे सर्व देवपा तू आशीर्वादित कर देवपा आणि देवपा सर्व फेलोशिप ते आशीर्वादित कर आणि देवपा पुन्हा एकदा देवपा व्यवस्थितरित्या हे सर्व देवपा तुझी देवपा सेवा पूर्व देवपा चालावी असतो कर आणि देवपा आम्हाला देवपा तुझ्यामध्ये जास्त वेळ घालवण्यास तू आम्हाला सहाय्य मदत कर. तसे देवपा मी मागत आहे देवपा जे काही वचन येणार आहे ते तू आशीर्वादित कर आणि देवपा ह्यांच्यावर तू आपला मोठा आशीर्वाद पाठव देवपा आणि तू आमच्याशी बोल देवपा. तसे देवपा मी मागत आहे देवपा त्यांचे वाढदिवस आतापर्यंत झालेले आहेत, तू त्यांना आशीर्वादित कर आणि तेव्हा त्यांना तू अनेक असे नवीन देवपा वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये जोड आणि देवपा त्यांच्याकडून तुझं नाव गौरवलं जाऊ देस कर. तसे देवपा मी मागत आहे देवपा जोझेफ अंकल यांचा वाढदिवस आहे ऑगस्टमध्ये आणि रज्जुताई त्यांचा देवपा उद्या वाढदिवस आहे. तू त्यांना या दोघांवर तो आपला मोठा आशीर्वाद पाठव देवपा. तू त्यांना आरोग्यात भर आणि त्यांचा उपयोग तुझ्या राजाच्या वाढीसाठी केला जाऊ दे असतो कर देवपा. मी मागवण्यास काय मागितलं असेल तर तू मला क्षमा कर. येथून पुढची सर्व वेळ मी तुझ्या हाती सोपून देतो. तुझ्याच प्रियाने गुणाने मागते मी देवपा. आमेन. थँक्यू शाली सिस्टर. ह्यावेळेस आपण वचनाकडे जाणार आहोत आणि मी विनंती करतो की आपले मंडळीचे लीडर सुशील ब्रदर यांनी आपल्याला परमेश्वराच्या वचनामध्ये चालवावं.
देवाच्या नावाला महिमा गौरव असू दे ह्या सुंदरशा वेळेबद्दल की देवापानी आपल्याला ही वेळ दाखवली आणि त्याच्या वचनामध्ये जाण्या अगोदर आपण 2 शब्दाची प्रार्थना करू. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझ्या पंखाखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला. तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे. देवा तुझं वचन आहे की जो परात्पराची गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. मी परमेश्वर म्हणतो तू माझा आश्रय, तू माझा दुर्ग, तू माझा देव, तुझवर मी भाव ठेवतो. देवपा मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो, गौरव महिमा देत आहे की या सुंदरशा वेळेबद्दल की वेळ देपा तू आमच्या आयुष्यामध्ये दिलीस. देपा आजचा दिवस तू आमच्या आयुष्यामध्ये दिलास. देपा येणी करून देपा की तुझ्या वचनामध्ये आम्ही वाढू शकू, तुझ्यावर प्रेम करू शकू आणि देपा तुला इथं येऊन देपा आम्ही तुला थँक्स गिव्हिंग देऊ शकू. याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देत आहे. देपा विशेष मागत आहे देपा जे वचन तू माझ्यापर्यंत आणलेलं आहे देपा तू तुझ्या लेकरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी देपा माझं अंतकरण, माझ्या जीव, आत्मा, शरीर मी तुझ्या हातात देत आहे. देपा तू देपा ते वचन, ते वाक्य माझ्या तोंडातून त्यांच्या कानापर्यंत घेऊन जाऊ दे असं तू कर. प्रत्येक वाईट गोष्ट, प्रत्येक सैतानाचे बंधन, प्रत्येक मनातील विचार ह्या सर्व गोष्टींना मी येशूच्या नावामध्ये धमकावून टाकत आहे. आमचे जीव, आत्मा, शरीर मी तुझ्या हातात देतो. देपा माझं बोलणं हे तुझ्या वचनातून असू दे असं तू कर. देपा तू आम्हाला मार्गदर्शन कर, तू आमच्याशी बोल देपा कारण हे वेळ तुझी आहे. देपा आम्ही सर्वजण नव्याने हातामध्ये तुझ्या हातात पडत आहे. देपा या ठिकाणी बीज पेरलं जात आहे आणि ते बीज 100 पट फळ आणू दे असं तू कर. देपा कारण देपा तू करणार देव आहेस. आम्ही सर्वजण तुझ्या वचनाकडे पाहत आहे. देपा इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात देतो. मागण्या कल्पनापेक्षा देपा अधिक देणार बाप तूच आहेस. तुझ्या प्रेमगड मागतो देपा. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला महिमा गौरव असू दे. आज किती जण आनंदी आहोत आपण. प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण आनंदी आहोत कारण का आजची दया, देवाची दया आपल्याला कृपा आहे आणि तिची पुरेशी आहे आपल्याला, त्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. आज प्रियानं कदाचित अनेकांच्या आयुष्यामध्ये असे संकट असतील, आजार असतील, व्याधी असतील, त्रासात असतील, कदाचित ते आज देवाकडे वर्शिप करू शकत नसतील, परंतु आज देवाने आपल्याला ही संधी दिलेली आहे की त्याला थँक्स घेऊन देण्याची. प्रियानो हे वचन मी सांगण्या अगोदर मी सर्वात प्रथम देवाचा आभार मानतो की माझी योग्यता, पात्रता नसतानासुद्धा देवाने माझा वापर करून घेत आहे. त्याबद्दल मी देवाचा आभार मानतो. दुसऱ्यांदा मी आभार मानत आहे ते म्हणजे आपले रेव्हरेंड सचिन आवळे यांचा आभार मानतो कारण हे वचन त्यांनी जेहोवी रिट्रीटला सांगितलं होतं आणि त्यातले मी काही पॉईंट्स घेतलेले आहेत आणि खरंच ते वचन देवाने आमच्या अंतःकरणामध्ये पेरलेलं आहे. वॉकिंग विथ ख्राइस्ट. आणि खरंच प्रियानो मी जेहोवी ग्रुपचा बी आभार मानतो, देवाचा आभार मानतो की ते ग्रुप देवाने आशीर्वादित केलेला आहे आणि त्याबद्दल देवाला महिमा गौरव असू दे. प्रियानो आपण 2 शास्त्रभाग आत्ता वेळात वाचलेले आहेत. तसं बघायला गेलं तर आज ज्या व्यक्तीच्या संबंधात हे शास्त्रभाग आहेत. येशू ख्रिस्त ह्या सर्वांचा सेंटर आहे, परंतु येशू ख्रिस्तावर प्रेम, येशू ख्रिस्ताचं सर्वात जास्त प्रेम कोणावर होतं तर त्याचे शिष्य, त्याचे 2 शिष्य, एक पेत्र आणि दुसरा योहान. हे दोघांना आपल्या बायबलमध्ये पाहायला मिळते की ज्या ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त होता त्या त्या ठिकाणी हे दोघंजण होते. परंतु प्रियाने पाहायला मिळतं आपल्याला की पेत्र ही अशी व्यक्ती आहे की आपल्याला देवाने त्याचं म्हणजे निवड कशी केली, एक चमत्कारिक निवड आहे. प्रियानो आपण सर्वात प्रथम पाहूया की ज्यावेळेस आपण पेत्राकडे पाहतो त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम चित्र कुठलं येतं की एक मनुष्य त्या बोटीवर बसला होता आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला, वचन सांगत होता आणि त्यावेळेस तो ज्याला सायमन म्हटलेला आहे, सिमोन म्हटलेला आहे, त्याला तो काय म्हणतो की बोट आत घेऊन चल समुद्रात. आणि प्रियानो आपण सिच्युएशन लक्षात घेऊया
ते चित्र आपण पाहूया की त्यामध्ये काय आहे की तो काय करत आहे की ती जाळी गोळा करत आहे आणि तो आता त्या ठिकाणून निघून जाणार आहे. प्रियानो, आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी त्याला अपयश आलेलं आहे. वचन काय सांगतं की त्या ठिकाणी तोनी एक सुद्धा मासा पकडू शकला नाही, एक सुद्धा फिश त्याच्या जाळीमध्ये सापडलेला नाही. त्यामुळे तो निराश झालेला आहे. प्रियानो, आज आपण पेत्राकडे पाहताना आपण पाहूया की अशी व्यक्तिमत काय आहे. ह्या वचनाकडे वळत असताना मी तुम्हाला 4 पॉईंट्स लक्षात ठेवायला सांगतो. सगळ्यात पहिला म्हणजे पहिला पॉईंट आहे कॉल्ड, दुसरा पॉईंट आहे फेल, FELL, तिसरा आहे रिस्टोर्ड आणि चौथा पॉईंट आहे सेंट. तर प्रियानो, आपण ह्या 4 पॉईंटवर विचार करूया आज. तर कॉलिंग, सर्वात प्रथम आपण कॉल्ड किंवा कॉलिंग ह्या शब्दावर बघूया की प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं की लुकाचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये आपण आत्ता एवढं वाचलेलं आहे की त्या ठिकाणी त्या अध्यायाचं शीर्षकच आहे की पहिल्या शिष्यास पाचारण. पहिल्या शिष्यास पाचारण म्हणजे तो फर्स्ट होता. येशू ख्रिस्ताचा जो शिष्य होता, निवड झालेली, तो पेत्र हा सर्वात पहिला होता. परंतु प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं की त्या अगोदर जाण्याअगोदर आपण पेत्र हा व्यक्तिमत्व कसं होतं ते पाहूया. पेत्र काय होता तर बायबल काय सांगते की तो मासेमारी होता, फिशरमॅन. दुसऱ्यांदा पाहायला गेलं असेल तर त्याची अवस्था, तो काही सूट किंवा एकदम चांगले कपडे घालून बसला नसेल त्या मासेमारीला जाताना, तर तो एकदम म्हणजे गबाळ किंवा जरा अनटायडीनेस असणार त्याच्यात. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे काय होतं की जो मासे पकडत होता त्यामुळे त्याच्याकडे तर परफ्यूम येत नव्हतं, वास. त्याच्या वास कसला येत असणार आहे? माशांचा. माहीत नाही तो किती दिवसांनी त्या समुद्रामध्ये होता, किती दिवसांनी परत आला, काय माशाचा वास सगळा असेल त्याच्यातून. तिसरी गोष्ट होती, त्याची व्यक्तिमत्व पाहायला गेलं तर तो चलचल होता, रागीट होता. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्याचं सिच्युएशन, त्या सिच्युएशनप्रमाणे तो त्या ठिकाणी कंटाळून गेला होता. टायर्डनेस, ही हॅज गिवन अप एव्हरीथिंग. कारण काय झालेलं की त्याला एक सुद्धा मासा मिळाला नव्हता. 5वी गोष्ट काय होती की तो निराश झाला होता. प्रियानो, हाऊ मेनी पीपल गेट सॅड अँड दे आर इन अ व्हेरी हॅपी मूड. दे बोथ आर अदर वे राऊंड. या म्हणजे मी दोन्ही सांगत आहे की जे सॅड आहेत किंवा निराश झालेले आहेत, तो हॅपी पण मूडमध्ये हॅपी असेल नसणार. तो इरिटेट असणार आहे की बाबा काय सोडून द्या, चला आता आज जाऊन काय खायचा, हा त्याच्या पुढं मोठा प्रश्न होता. प्रियानो, त्याला काळजी लागली होती की माझ्या कुटुंबाला तर मी काय नेऊ, कुटुंबाकडे काय आणून देऊ, कुटुंबाचं आजचं दिवसाचं जेवणाचं काय होईल, हा त्याच्या पुढं मोठा प्रश्न होता. त्याशिवाय त्याला कुठलं सुचत नसेल त्यावेळेस. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघायला गेलं तर ह्या सिच्युएशनमध्ये काय झालेलं आहे की येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. प्रियानो, आपण पहिला मुद्दा काय बघत आहे की कॉलिंग. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी आलेला आहे. आता ही सिच्युएशन आपल्याबरोबर जर असते आणि आपण त्या ठिकाणी असतो आणि येशू ख्रिस्त येऊन आपल्याला म्हटलं असतं की हे सुशील जा आणि मासे जाळी टाक. पहिला तर माझ्या आणि येशू ख्रिस्ताची ओळखसुद्धा नाही आहे. मी रात्रभर तिथं बसून मासे पकडायचा प्रयत्न केला आहे आणि त्यामध्ये अपयश झाले. तर मी कंटाळून घरी चाललो आहे आणि मला कोणतं म्हणते की ते जाळे टाकायला चल. मी काय केलं असतं? पेत्र त्या ठिकाणी काय म्हटलं की मी रात्रभर जाळे टाकून प्रयत्न केला, एक सुद्धा मासा मिळाला नाही. गुरुजी, तुम्ही मला सांगता म्हणताना मी जाळे टाकतो, तुम्ही मला सांगता. प्रियानो, आज आपण जर पेत्राच्या ठिकाणी असतो किंवा आज जर येशू ख्रिस्ताने आपल्याला म्हटलं असता आणि आपल्याला त्याची ओळख नसती, म्हटलं असता की चल जाळे का टाकायला चल, तर आपण काय केलं असतं? नाही नाही नाही, मी टाकून आले, कोण आहेस तू? आपण त्याला धास ऐकवले असते. प्रियानो, ह्या ठिकाणी पेत्राने येशूचं ऐकलेलं आहे. त्याने काय केलेलं आहे? जाळे टाकायला गेलेलं. आज प्रियानो, साधं उदाहरण आहे. मला जवळजवळ मला वाटते 29 वर्ष झालं ॲज ए नर्स म्हणून काम करून. मी जर थिएटरमध्ये स्क्रब करायला गेलो आणि मला जर ज्युनियर येऊन कोणतं मला सांगायला आलं की असं कर, हे कर, तर मला आवडणार नाही ते. त्याप्रमाणे पेत्राची पण पोझिशन तीच होती. पेत्र किती तर वर्ष त्याला माहीत होते की मासे कुठे मिळतात, कुठल्या एरियामध्ये कुठल्या वेळेस ते मासे असतात. तर त्या ठिकाणी त्यांनी जाऊन जाळी टाकलेली, परंतु त्याला अपयश आलेलं आहे. परंतु येशू ख्रिस्त म्हटलं काय की त्या ठिकाणी जाळी टाक,
चल. आणि प्रियानो, बायबल सांगतं की जेव्हा त्यांनी जाळं टाकलं, आपल्याला माहीत आहे संडे स्कूलमध्ये तर अक्षरशः ना ते गाणं आहे, आणि ते जाळं टाकलं तेव्हा ती जाळं वडाली ना, त्याला इतकं माशाने भरलेलं आहे. प्रियानो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा तेच गोष्ट होते की आपण ज्यावेळेस येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालतो त्यावेळेस येशू ख्रिस्त आपलं जाळं अनेक चांगल्या गोष्टींनी भरतो, अनेक आशीर्वादाने भरतो. परंतु आपण काय करतो एकेदा की आपण आपला एक्सपिरियन्स, आपली गोष्ट आपण पुढं आणतो आणि म्हणतो की मी केलेलं आहे, होत नाही ते. प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं की त्यावेळेस सर्वात प्रथम काय झालेलं आहे की आज ज्यावेळेस मी ह्या वचनाचा अभ्यास करतो त्यावेळेस मला पाहायला मिळालं की जी आपली प्रोसेस आहे जे देवाच्या वचनामध्ये वाढण्याची, ती सर्वात प्रथम प्रोसेस पेत्राच्या आयुष्यामध्ये काय झालेलं आहे की त्यांनी पाहिलेलं आहे की ती जाळी पूर्ण भरलेली आहे, तिची बोट बुडायला लागली. बायबल म्हणते की त्या बोटीला ते वजन सांभाळली ना. त्याने आपल्या दुसऱ्या भावाला बोलवलं की चल मला जाळी ओढायला मदत कर. इतकी जाळी भरली होती. प्रियानो, हे सर्व पाहून त्याला कळाले की हा साधा व्यक्ती नाही आहे, हा एक देव माणूस आहे. प्रियानो, त्या ठिकाणी पेत्राचा पश्चाताप झालेला आहे. त्या ठिकाणी वचन काय म्हणतं की गुरुजी मी पापी आहे. प्रियानो, ज्या वेळेस आपण आपलं पाप कबूल करतो आणि सांगतो की मी पापी आहे, मी फार चांगला व्यक्ती नाही आहे, त्यावेळेस आपला पश्चाताप झालेला आहे किंवा आपण अंडरस्टँड करतो की मी पापी आहे. आणि त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हटलेलं आहे की तू घाबरू नकोस, माझ्या मागे ये, मी तुला मासे पकडणारा नाही तर मनुष्य पकडणारा करेन. प्रियानो, हे फर्स्ट कॉलिंग आहे. ज्यावेळेस आपल्याला कॉलिंग येतं देवाचं त्यावेळेस सर्वात प्रथम आपलं काय होतं, पश्चाताप होतोय की आपल्याला कळतं की देवाने माझ्यासाठी काय काय गोष्टी केलेल्या आहेत आणि मी काय करत आहे, आज माझा मार्ग कोणता आहे. प्रियानो, त्या ठिकाणी असं बायबल म्हणते की त्यांनी ती मासे जाऊन विकले नाहीत बाजारात, हे म्हटलं नाही की मी घरी जाऊन ही मासे देतो आणि येतो, एवढी बोट भरलेली आहे, 1000 मिळतील, किती तर पैसे मिळतील. प्रियानो, त्यांनी ते जाळं तिथंच टाकलं. ते माशाचं काय झालं हे बायबलमध्ये कुठेही उच्चार नाही आहे. परंतु त्या ठिकाणापासून तेव्हापासून तो येशू ख्रिस्ताच्या मागे चालू लागला. आणि दॅट्स कॉल्ड द कॉलिंग. जेव्हा आपल्याला कॉलिंग येतं प्रियानो, आपल्या पुढे किती फायदा असू दे. ह्याच्या आज पेत्राला फायदाच फायदा होता. तेवढी बोट त्याची कधीच भरली नव्हती माशाने, पण तो सगळंच सोडून दिलेला आहे. प्रियानो, ज्यावेळेस आपलं फर्स्ट कॉलिंग येतं त्यावेळेस आपण सर्व गोष्ट ज्या आपल्या पुढे आहेत त्या सेकंड ठेवायला पाहिजे. सेकंड, फर्स्ट जीजस किंवा फर्स्ट देवाचं कॉलिंग, हे पहिलं झालेलं आहे. आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस पेत्राला देवाने कॉल केलेला आहे आणि बायबल म्हणतं दाखवतं की पेत्र ज्यावेळेस येशूच्या मागं चालू लागला त्यावेळेस येशू ख्रिस्ताने त्याचा फार वापर करून घेतलेला आहे. येशू ख्रिस्तामध्ये तो फार म्हणजे त्याच्या मार्गावर चालून तो वाढलेला आहे. आपल्याला पाहायला मिळतं की बायबल पेत्रासाठी अनेक चांगल्या गोष्टीचं सांगत आहे की पेत्राने काय काय केलं होतं देवाच्या ह्याच्यामध्ये. तर बायबल सर्वात प्रथम काय म्हणते की तो येशू ख्रिस्ताचा सर्वात जवळचा शिष्य होता. पेत्र सर्वात जवळचा शिष्य होता. परंतु दुसऱ्या बायबल काय म्हणतं की तो टेम्पर होता, जरा ते रागीट होता. आपल्याला पाहायला मिळतं त्या गार्डनमध्ये ज्यावेळेस रोमी सैनिक येशू ख्रिस्ताला पकडायला आले त्यावेळेस ते पेत्रच होता की तो एवढ्या मोठ्या सैन्यांमध्ये पुढं जाऊन स्वतःची तलवार करून त्या अधिकाऱ्याचं कान कापलं. किती त्याचा राग होता की येशू ख्रिस्ताला तो पकडाला. परंतु येशू ख्रिस्त पुढं काय म्हणतं की जो तलवारीचा वापर करतो त्याचा तलवारीनेच नाश होतो. प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र हा असा शिष्य होता की तो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून पाण्यावर चालला होता, परंतु पूर्ण चालू शकला नाही. येशू ख्रिस्त असाच एक आहे की तो पूर्णपणे पाण्यावर चालू शकला. परंतु शिष्यांमध्ये असा एकच शिष्य होता पेत्र की तो पाण्यावर येशू ख्रिस्ताच्या विश्वासात चालला. त्यानंतर प्रियानं आपल्याला पाहायला मिळतं की पुढं हाच पेत्र येशू ख्रिस्ताचा नाकार करतोय, 3दा नाकार करतो. आपल्याला पुढं पाहायला मिळतं की हाच पेत्र येशू ख्रिस्त काय म्हणतो की
की तू रॉक आहेस, तू खडक आहेस, आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी रचीन. ह्या मंडळीच्या पुढं आधी लोकांचं काहीच चालणार नाही. म्हणजे किती सामर्थ्य पेत्रामध्ये देवाने दिलेलं आहे. पुढं आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त म्हणतो की ज्याप्रमाणे त्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, परंतु आपल्याला पाहायला मिळतं की पेत्राचा विश्वास जरा डळमळीत होता. एकदा स्ट्रॉंग होता, एकदा डळमळीत होता. प्रियानो, ज्यावेळेस आपल्यावर कॉलिंग येतं त्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये वाढायला लागतो. त्यावेळेस कधी कधी आपलाही प्रवास हा पेत्रासारखा व्हायला लागतो की आपण येशू ख्रिस्ताच्या जवळ असतो एक दिवस, दुसऱ्या दिवस पाहिलं तर फार लांब असतो. आपण परत वाटते की आपलं जे काय चाललेलं आहे ते खरं आहे का खोटं आहे. प्रियानो, आणि हे ज्यावेळेस आपल्याला कॉलिंग येतं त्यावेळेस ज्यावेळेस पण ही म्हणजे पहिली स्टेज आहे आपली की आपण कॉलिंग करायला, देवाच्या मार्गात चालायला लागतंय. प्रियानो, जेव्हा आपल्याला कॉलिंग येतं त्यावेळेस अनेकदा आपल्यापुढं प्रश्न उभारतात, अनेकदा आपल्यापुढं प्रॉब्लेम उभारतात, अनेक अशी गोष्टी उभारतात की त्या कदाचित आपल्याला परत मागे घेऊन जाऊ शकतात. आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र देवाला म्हणतो की मी तुला कधीच सोडणार नाही, आणि त्यावेळेसच येशू ख्रिस्त म्हणतो की आज कोंबडा आरवायच्या अगोदर तू मला 3दा नाकारशील. प्रियानो, आपल्या आयुष्यामध्ये असं होतं काय? अनेकदा माझ्या आयुष्यामध्ये झालेलं आहे की मी देवाच्या मार्गावर आहे आणि असा एक दिवस येतो की मला वाटतं की माझ्या देवाच्या मध्ये मोठीची मोठी भिंत उभारलेली आहे. का? तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणचं ह्या. प्रियानो, येशू ख्रिस्त आपल्याला कधी सोडून घेत जात नाही, परंतु ज्या वेळेस आपण त्याच्या कॉलिंगपासून बाजूला जातो, ज्यावेळेस आपण जगाच्या दृष्टीने वागायला लागतो, जगाचे विचार आपल्यामध्ये येतात, त्यावेळेस जगाची भिंत आपल्या पुढे येते. जे विचार आपल्या पुढे येतात ते सैतान दाखवते, बघ तू तेच आहे सुशील, तू जुना आहे, तू बदलला नाहीस, तुला वाटतच बदलणार नाही. प्रियानो, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस असा येतो की ज्या ठिकाणी आपण कधी कधी पडतो, विश्वासात कमी पडतो. प्रियानो, आनंद मानायची गोष्ट आहे की ज्यावेळेस आपण विश्वासात कमी पडतो त्यावेळेस आपण जे पेत्राच्या आयुष्यामध्ये घडणार आहे ते आपल्या आयुष्यामध्ये नक्की घडणार आहे, कारण येशू ख्रिस्त आपल्याला कधीच सोडणार नाही आहे. आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र पडला. माझा दुसरा पॉईंट आहे फेल. फर्स्ट काय की त्याला कॉलिंग झालेलं आहे, तो देवाच्या मार्गात चालू लागला, त्याने सगळं सोडलं आपलं आणि देवाच्या मार्गात चालू लागला, परंतु तो पडला. आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की मॅथ्यू 26:69-75 ह्या वचनामध्ये प्रियाला आपल्याला पाहायला मिळतं की त्यामध्ये काय दाखवलेलं आहे की बायबल म्हणतं की त्या वचनामध्ये की पेत्र त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचा ज्यावेळेस छळ होत होता, ज्यावेळेस रोमी सैनिकांनी त्याला पकडलं होतं, त्यावेळेस त्या ठिकाणी तो गेला आणि तो एका कोपऱ्यात बसला होता की त्याला पाहायचं होतं की येशू ख्रिस्ताचं पुढं काय होतंय. आणि प्रियानो, त्या ठिकाणी बसला असताना एक मुलगी आली आणि ती म्हटली, अरे हा पण येशू ख्रिस्तावर होता. प्रियानो, आज जर आपल्याला कुणी विचारलं की सुशील तू येशू ख्रिस्ताचं फॉलो करतोस काय, आणि मला जर 50 माणसाच्या पुढं विचारलं तर त्यावेळेस कदाचित मी लाजून, माझ्या प्रोफेशनलला लाजून, कदाचित माझ्या नावाला लाजून किंवा माझ्या कदाचित त्या ठिकाणाचं प्रतिष्ठेला लाजून मी कदाचित म्हणेन की ओळखते खरं काय हाय चाललंय आपलं. प्रियानो, त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंगनेस पाहिजे, कारण त्या ठिकाणी आपण पडू शकतोय. कारण कसं आहे प्रियानो की जो आपला विश्वास आहे, देवाने जे आपल्यामध्ये पेरलेला आहे ते आपण सोडायचं नाही, कधीच सोडायचं नाही. आपण संकटात असो किंवा त्यासाठी आपल्याला मरायला लागलं, कारण प्रियानो असे दिवस येतील की त्यावेळेस आपल्याला अनेक प्रश्न विचारले जातील की तू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतोस का. असे दिवस येतील की त्या ठिकाणी देवाचं वचन दुर्मिळ होईल, आणि प्रियानो त्यावेळेस आपण किती स्ट्रॉंग असणार आहे हे पेत्राच्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतं, पाहायला मिळतं. प्रियानो, यामध्ये की पुढं काय झालेलं आहे, मग तो बाहेर दिवडीवर गेल्यावर दुसऱ्याने त्याला पाहून तिथल्या लोकांस म्हटले, हा नासोरी येशूबरोबर होता. पुन्हा तो शपथ खाऊन. प्रियानो, इथं पहा, ज्यावेळेस सकाळीच मला वाटतं तो येशूला म्हटला की मी तुझ्यासाठी मरायला बी तयार आहे, सगळं करायला तयार आहे,
आता ज्यावेळेस त्याला सैन्यांच्या पुढे विचारलं की शिपाई तिथं होते आणि विचारलं की अरे तू पण होतं तिथं, त्याच तो काय म्हणतो की पहिला नाही म्हटला सोप्या भाषेत की मी नव्हतो, मी त्याला ओळखत नाही. परंतु ज्या वेळेस परत दुसऱ्यांदा विचारण्यात आलं प्रियानो, त्यावेळेस तो शपथ घेतोय. म्हणजे प्रियानो, त्याला मी आता त्याची आणि माझी ओळखच नाही हे सांगायला त्याला किती तीव्रता होती, त्याच्यामध्ये किती वाटत होती की मी सांगावं की नाही आहे, माझा आणि त्याचा संबंधच नाही. प्रियानो, त्या ठिकाणी त्यांनी शपथ घेतलेली आहे. फक्त शपथ घेऊन तो थांबला नाही प्रियानो, तो शाप आणि शिव्या म्हणजे वाईट गोष्टी बोलू लागला. प्रियानो, आपल्या पाहायला मिळतं की आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा येतात की आपण ज्या वेळेस आपल्याला कोणत्याही कारणासाठी आपण देवाच्या मार्गातून बाहेर पडतो आणि त्यावेळेस आपली परीक्षा होते प्रियानो. आणि त्यामध्ये पाहायला मिळतं की तिसऱ्या वेळेस ज्यावेळेस त्याला परत विचारण्यात आलं की त्या ठिकाणी तू होतास काय, त्यावेळेस तो तर वरडून बोलू लागला की नाही म्हटला, माझ्याने याची ओळखच नाही आहे. प्रियानो, आपल्या आयुष्यामध्ये असे दिवस येतील की त्या ठिकाणी आपल्याला देवाचा विश्वास, आपण देवावर विश्वास किती ठेवतोय हे प्रकट करायला आपल्याला संधी मिळेल. कारण देव म्हणतं की तुम्ही जर मनुष्यापुढं माझा स्वीकार कराल तर मी तुमचा स्वीकार त्या देवदूतांच्या पुढं करेन. प्रियानो, ख्रिस्ती लाईफ फार सोपी आहे. आपण ज्यावेळेस वॉक विथ द ख्राइस्ट करतो, ज्यावेळेस येशू ख्रिस्तावर चालतो, परंतु ज्यावेळेस वी वॉक अगेन्स्ट द ख्राइस्ट आपली ख्रिस्ती लाईफ फार डिफिकल्ट होते. प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं की ज्यावेळेस 3दा त्यांनी नाकारलं आणि ज्याप्रमाणे येशू ख्रिस्तांनी सकाळी सांगितलं होतं की तू उद्या सकाळी व्हायच्या अगोदर, कोंबडा आरवायच्या अगोदर यू विल डिनाय मी, आणि खरंच येशू ख्रिस्ताला त्याने नाकारलेलं आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी त्याला कळालेलं आहे की मी येशू ख्रिस्ताचा उघड नाकार केलेला आहे. प्रियानो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेकदा चॅलेंज येऊ शकतील. आपल्याला पाहायला मिळतं की ह्या ठिकाणी पेत्र पडला. पहिल्या पार्टमध्ये पाहायला मिळालं आपल्याला की पेत्राला कॉलिंग आलं आणि पेत्रानं काय केलं की सगळं सोडला ते आणि येशू ख्रिस्ताच्या मागं जायला आला. येशू ख्रिस्तामध्ये वाढला. येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त गेला त्या ठिकाणी पेत्र होता. पेत्राने सर्व चमत्कार पाहिलेले आहेत, सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. येशू ख्रिस्ताने पेत्राला तर मोठ्या मोठ्या जबाबदारी दिलेल्या आहेत की ज्यावेळेस तो यरूशलेमेत चालला होता त्यावेळेस आपल्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ते जे गाढवाचं शेंगरू बांधलं होतं ते सोडून आणायला पेत्राला रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती. म्हणजे ह्या सर्व गोष्टी पेत्र होता त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी येशू ख्रिस्ताचं ट्रान्सफॉर्मेशन होत होतं, ज्यावेळेस रूपांतर झालं येशू ख्रिस्ताचं, आणि त्यावेळेस तिकडं मोशे आणि एले उतरला आणि येशू ख्रिस्त एखाद्या सूर्यासारखं त्याचं तेज बाहेर पडलं. तर त्या ठिकाणी विटनेस कोण होता? पेत्र होता. म्हणजे पेत्राने येशू ख्रिस्ताचं चमत्कार पाहिलेले आहेत. पेत्राने येशू ख्रिस्ताला देवाच्या सामर्थ्यामध्ये पाहिलेलं आहे. प्रियानो, म्हणजे अशी व्यक्ती आहे, परंतु ही व्यक्ती काय झालेली या ठिकाणी पडलेली आहे. प्रियानो, आज जर पेत्रासारखा व्यक्ती येशू ख्रिस्ताबरोबर राहून सुद्धा पडतो, तर प्रियानो आज आपण येशू ख्रिस्तावर राहिलो तर थोडा चान्स आहे की आपण पडू शकतोय. परंतु प्रियानो, आज आपण येशू ख्रिस्तावर सोडलंच नाही, काय पण असू दे, किती असू दे, नाही. प्रियानो, हे जे आहे की नाही, जे आपल्या आयुष्यामध्ये घडतं ना, हे होली स्पिरिटच्या सामर्थ्यामध्ये आपण येशू ख्रिस्ताचा कधीच नाकार करत नाही. आपण येशू ख्रिस्ताला प्रथम ठेवतो. प्रियानो, तर आपल्याला दुसरी गोष्ट पाहायला मिळाली की ह्या ठिकाणी तो फेल झालेला आहे, पडलेला आहे. त्या ठिकाणी ज्या ब्लेसिंगमध्ये होता तो ब्लेसिंगमधनं त्याने येशू ख्रिस्ताला नाकारलेला आहे. प्रियानो, आपल्याला तिसरी गोष्ट पाहायला मिळते की ज्यावेळेस त्याने येशू ख्रिस्ताला नाकारला आणि सोडून दिला, परंतु आपल्याला पाहायला मिळते की बुक ऑफ ॲक्ट चॅप्टर 2 की तिसरं काय झालेलं आहे त्याच्या पेत्राच्या आयुष्यामध्ये की रिस्टोरेशन ही स्टेज आलेली आहे. फर्स्ट स्टेज काय झाली त्याच्या विश्वासामध्ये की कॉल्ड, देवाच्या राज्यात देवाच्या शिष्य म्हणून त्याला बोलवण्यात आलं, डिसायपल. दुसरी गोष्ट काय झाली त्याची की तो त्या पर्वतातून जात जात तो पडला, विश्वासात कमी पडला. परंतु तिसरी काय झालेलं आहे की तो रिस्टोर झालेला आहे, परत येशू ख्रिस्ताने त्याला उभा केलेला आहे. प्रियानं आपल्याला पाहायला मिळतं की जे
प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि आपण पाहू शकतो की की 2ऱ्या अध्यायामध्ये पहिल्यांदाच लिहिले की नंतर पेंटिकॉस्टल म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरामध्ये ते बसले होते ते सर्वजण त्याने भरले. प्रियानं आपल्या पाहायला मिळतं की येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस शिक्षा झाली, क्रुसिफिकेशन झालं, त्यावेळेस काय झालेलं आहे की शिष्य पांगापांग झालेले आहेत. शिष्य लपून बसलेत की त्यांना भीती वाटायला आली की आज येशू ख्रिस्ताला मारण्यात आलेला आहे. प्रियानो, येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं की मी क्रुसावर जाईन, मला मारण्यात येईल, माझा मृत्यू होईल, परंतु मी 3ऱ्या दिवशी पुन्हा उठेन. प्रियानो, येशू ख्रिस्ताने त्यांना एवढंच सगळं सांगितलं असताना सुद्धा ते काय झालेले आहेत. आज त्यांची सिच्युएशन बघायला मिळते की ते घाबरले होते प्रत्येक सिच्युएशनला, की त्यांना वाटत होतं की ज्याप्रमाणे येशू ख्रिस्ताला मारलं त्याप्रमाणे आम्हालाही मारतील. त्यांच्यामध्ये तो भित्रीपणाचा आत्मा होता, जो येशू ख्रिस्ताने सांगलेली गोष्टीसुद्धा ते विसरून गेले होते. परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी काय झालेलं आहे की त्या खोलीमध्ये बसले असताना त्या ठिकाणी पवित्र आत्मा उतरलेला आहे. कारण येशू ख्रिस्त म्हणतो की मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी पाठवून देतो. कारण त्यानंतर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला, त्यानंतर हे सर्वजण कोणत्याही देवाचं कार्य करत नव्हते. सर्व शिष्य शांत होते, कारण ते भिले होते, त्यांच्यामध्ये तेवढं कॉन्फिडन्स नव्हतं आणि त्यांच्यामध्ये तो गुरुजी नव्हता, जो गुरुजी त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करत होता, ते नव्हता. आणि आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की 2ऱ्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळते की त्या ठिकाणी होली स्पिरिट उतरला, पवित्र आत्मा उतरला आणि तो अग्निप्रमाणे होता. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तो होली स्पिरिट त्यांच्यामध्ये उतरला त्यावेळेस त्यांना सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. बायबल सांगतं की ते वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागलेत. काय जणांना वाटलं ज्यांच्याकडे बघताना की ते मद्यपान करून कदाचित ते ह्या प्रकारे भाषेत बोलत आहेत. पण प्रियानो, खरं पाहायला गेलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये देवाने सामर्थ्य ठेवलं होतं. प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं की प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3रा अध्याय आणि 11 ते 16 यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा पेत्र पडला, रिस्टोर झाला, आता तो 3ऱ्या स्टेजमध्ये होता की त्याला उठायची आणि जायची गरज होती. म्हणजे प्रियानो, आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी न कळत घडलेल्या आहेत. कदाचित आपण देवाच्या वचनामध्ये वाढलो, एक दिवस आला की आपण त्या ठिकाणी पडलो आणि देवाने परत देवाचं वचन आपल्यामध्ये आलं, देवाचे संदेष्टा, देवाचं वचन आपल्यामध्ये घेऊन आलं आणि परत आपल्याला कळालं की आपण जे काही गोष्टी केल्यात त्या चुकीच्या आहेत आणि आपण परत देवाच्या वचनामध्ये वाढलो. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं पेत्राच्या आयुष्यामध्ये हीच गोष्ट झालेली आहे. पण जोपर्यंत त्याला पवित्र आत्मा मिळाला नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ते सामर्थ्य नव्हते. आपल्याला पाहायला मिळतं प्रियानो की 3रा अध्याय आणि 11व्या वचनापासून कुणाला मिळालं तर वाचू शकताय. 11व्या वचनापासून 16व्या वचनापर्यंत.
आपण पाहायला मिळते या ठिकाणी की हाच पेत्र जो लपून बसला होता, जो ठराविक सैन्यांच्या पुढं येशू ख्रिस्त ओळखतो हे बोलू शकत नव्हता, तो आज त्या ठिकाणी काय म्हणत आहे की तुम्ही सर्वांनी मिळून त्याला दोषी ठरवलं, तुम्ही सर्वांनी मिळून त्याचा छळ केला, तुम्ही सर्वांनी मिळून त्याला मारलं आणि तुम्ही काय केलेलं आहे की त्याला मारा आणि जो दोषी होता त्याला सोडा म्हटलेलं, जो खुनी होता त्याला सोडा म्हटलेलं आहे. प्रियानो, हे सामर्थ्य कुठून आलं? आपल्याला पाहायला मिळते की पेत्र देवाला 3दा नाकारतो एक ह्या दिवसाच्या अगोदर, की जे दिवस त्याला सामर्थ्यामध्ये नव्हता, तो 3दा नाकारतो आणि म्हणतो की नाही, माझी ओळख नाही. का? तर त्याच्यामध्ये मृत्यू भय होता, त्याच्यामध्ये असं वाटत होतं की मला कोणतं मारल. परंतु ह्या ठिकाणी पाहायला मिळतं की ज्यावेळेस देवाचा सामर्थ्य, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये उतरला, तो भित्रपणा कुठे गेला प्रियानो? तो एवढ्या व्यक्तींच्या पुढे उभारून त्यांना दोष देऊन म्हणू लागला की तुम्ही असं केलंय. आज प्रियानो, आपल्यामध्ये ते सामर्थ्य पाहिजे. प्रियानो, आज आपलं जे आपण कम्फर्ट झोनमध्ये असतो ना, ते कम्फर्ट झोन बाहेर निघण्याची गरज आहे. आज प्रियानो, मी फक्त संदेश हा ठिकाणी सांगत आहे, याचा अर्थ नाही की मी वेगळा आणि तुम्ही तुमच्याकडे बोट करत आहे. प्रियानो, सर्वात प्रथम मी आहे, कारण हे वचन माझ्याकडे आलेलं आहे. आणि मी खरंच ज्यावेळेस प्रार्थना करतो म्हटलं की देवाप्पा, हे तुझ्या लेकरांपर्यंत, तुझ्या लोकांपर्यंत वचन घेऊन जात असताना हे वचन माझ्यापर्यंत आलेलं आहे पहिला. कारण प्रियानं आपल्याला पाहायची गरज आहे की ह्या 4 गोष्टीतून आपण प्रत्येकजण जातो, की आपल्याला येशू ख्रिस्ताचं कॉलिंग होतं. कारण आपण सर्वजण बोलावलेले आहोत. वी ऑल आर कॉल्ड अँड दॅन वी ऑल आर फेल. पण काय झालेलं आहे की येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यामुळं, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामुळं वी रिस्टोर्ड, वी स्टँड अगेन. आपण काय करतो की परत येशूच्या सामर्थ्यामध्ये वाढतो. परंतु एवढंच नाही आहे प्रियानो, तर आपल्याला काय सेंड करायचं, आपल्याला जायची गरज आहे. आज प्रियानो, आपण कदाचित स्वतः आपण कुठं आहोत या स्टेजमध्ये पाहूया. हे 4 स्टेजमधनं पेत्र गेला. आपण ह्या कुठल्या स्टेजमध्ये आहोत आज? आपलं प्रत्येकाला स्वतःचं, आपण दुसऱ्याला बोट करून सांगण्याची गरज नाही की तू 3ऱ्या स्टेजमध्ये आहेस, तू पडलेला आहेस, किंवा कोणाला सांगायची गरज नाही प्रियानो. आज स्वतःला आपल्या अंतःकरणामध्ये माहीत आहे की मी कोणत्या स्टेजमध्ये आहे. प्रियानो, फार मोठी गोष्ट आहे. परंतु प्रियानो, आपल्याला पाहायला मिळतं की ज्या वेळेस पवित्र आत्मा किंवा ज्यावेळेस ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये घडू आल्या, त्यावेळेस काय घडलेले आहे शिष्यांमध्ये, त्यामध्ये बायबल सांगतं की वचनामधून बायबल काय सांगत आहे त्यांना. आपण जर 2रा अध्याय, प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 42 वचन कोणी वाचू शकाल का? आमेन. म्हणजे ते काय होते, त्यांची वाढ कशी झाली प्रियानो? आता जर आपल्याला रिस्टोर आणि सेंट ह्या फेजमध्ये आपण आहोत, तर आपली वाढ कशी होणार आहे? तर सर्वात काय, प्रेषितांच्या शिक्षणात ते काय होते शिष्य, तर ज्यावेळेस त्यांना होली स्पिरिट मिळाला प्रियानो, त्यावेळेस ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये होते. दुसरी गोष्ट काय होते, ते सहवासात होते, फेलोशिप. त्यांनी एकमेकाला सोडलं नव्हतं. समजा आज मी ह्या ठिकाणी पडत आहे, आज मी देवाच्या वचनामध्ये, देवाच्या गोष्टीत कमी पडत आहे, आज जी देवाने दिलेली रिस्पॉन्सिबिलिटी मी करत नाही, तर राज बंधू मला मी सांगू शकते की सुशील, तू चुकलास. का? हे मापं काढणं नाही प्रियानो, कोणाला बोट दाखवणं नाही, तर हे देवाच्या कार्यामध्ये त्या व्यक्तीला परत स्टँड करण्याची गरज आहे. प्रियानो, आज आपण पाहूया की ते सहवासात होते. ते भाकर मोडण्यास म्हणजे प्रियानो काय, की होली कम्युनियन. होली कम्युनियन म्हणजे काय, की आपण ज्यावेळेस होली कम्युनियन घेतो त्यावेळेस आपण काय करतो, की येशू ख्रिस्ताचं जे सॅक्रिफिकेशन आहे ते आठवणी ठेवतो. प्रियानो, ही गोष्ट आपल्याला कधी विसरण्याची गरज नाही. आपण जर विसरलो की येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी, आपल्या पापांसाठी क्रुसावर प्राण दिलेला आहे,
आपण जर हे विसरून गेलो तर आपण पाप करणार. आपण जर ज्यावेळेस पाप करतोय त्याच्या अगोदर जर आपल्याला कळालं की येशू ख्रिस्ताने माझं पाप त्या ठिकाणी घेतलेलं आहे, तर प्रियानो आपण पाप करणार नाही. कारण का? त्यामध्ये सामर्थ्य आहे, क्रुसामध्ये सामर्थ्य आहे. ते आपल्याला कधीच पाप करू देणार नाही. कारण का? ते येशू ख्रिस्त किती सफर झालेला आहे हे त्या आपल्याला क्रुसिफिकेशनमध्ये पाहायला मिळतं. त्याने ते कोडे घेतलेले आहेत, त्याने गालावर चापड्या मारून घेतलेल्या आहेत, त्याने ते मुगट घेतलेला आहे, त्याला कशा वाटेल जशा बोलण्यात आलेल्या आहेत, त्याला थुकण्यात आलेलं आहे, त्याला लाथा मारण्यात आलेल्या आहे. प्रत्येक गोष्ट आपण गुड फ्रायडेला पाहतो. परंतु प्रियानो, तू फक्त गुड फ्रायडेसाठीच नाही आहे. इट्स फॉर एव्हरी डे, इट्स फॉर एव्हरी मोमेंट. आणि ज्यावेळेस आपण ही गोष्ट पाहतो त्यावेळेस आपण त्या भाकर मोडण्याच्या कार्यामध्ये जातो. आणि तिसरी गोष्ट काय झालेली आहे तर ते प्रार्थनेत होते. प्रियानो, आज आपली मंडळी ह्या स्टेजमधनं जात आहे. प्रियानो, आपली मंडळीला कॉलिंग होतं. कदाचित आपली मंडळी देवाच्या कामामध्ये कार्यामध्ये कमी पडली असेल. कदाचित आता देवाने परत तिला रिस्टोर केलेला आहे, उभा केलेला आहे. वी प्लॅन लॉट्स ऑफ थिंग्स. प्रियानो, आपल्याला माहीत आहे की आपल्या मंडळीसाठी आपण अनेक गोष्टी केलेल्या आहेत आता. कारण गॉड इज रिस्टोरिंग अस. देव आपल्याला रिस्टोर करत आहे परत. आणि तो रिस्टोर करून फक्त ह्या मंदिरात ठेवणार नाही आपल्याला. प्रियानो, तर आपल्याला सेंट करणार आहे तो आपल्याला ह्या मंडळीला बाहेर जगामध्ये पाठवणार आहे की माझं वचन घेऊन जावा. परंतु त्यासाठी प्रियानो आपल्याला काय करायची गोष्ट आहे तर प्रेषितांच्या शिक्षणामध्ये वाढण्याची गरज आहे. आपल्याला गरज आहे की सहवासात एकमेकाच्या राहण्याच्या. आपल्याला गरज आहे की भाकर मोडण्याच्या कार्यामध्ये राहण्याच्या. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की प्रार्थनेत वाढण्याची, एकमेकांसाठी प्रार्थना करण्याची. आज जर आपण फॅमिली प्रेयर करावं तर आपण प्रार्थना करूया आपल्या कुटुंबात. आपली 5च कुटुंब आहेत, 6 कुटुंब आहेत. प्रत्येकासाठी नावं न घेता आपण म्हणू की आमच्या मंडळीचे सर्व मेंबर्स, आम्ही मंडळी तुझ्या हातून. प्रियानो, विसरू नका कधी आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करायला. आणि ज्या वेळेस आपली मंडळी रिस्टोर होईल त्यावेळेस देवाचं वचन काय सांगतं की त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण विश्वासात वाढतो त्यावेळेस काय होतं प्रियानं, विश्वासणाऱ्यांची भर पडू लागते त्यांच्यात. बायबल सांगते की ते विश्वासणाऱ्यांची भर त्यांच्यात पडू लागली, त्यांची संख्या वाढू लागली. त्यावेळेस कदाचित ते त्या ठिकाणी 12 असतील, परंतु नंतर पाहायला मिळते की त्यांची संख्या वाढलेली आहे, अनेक जण जॉईन झालेले आहेत. आज प्रियानं आपल्या मंडळीची वाढ व्हायची गरज आहे. आपल्याला जर संख्येत वाढायचं आहे तर आपण स्वतः वाढायची गरज आहे आपल्याला. आणि त्यावेळेसच येशू ख्रिस्त जो पवित्र आत्मा आहे तो पवित्र आत्मा आपले विश्वासणारे जे आहेत ते त्यांना आपल्या मंडळीत आणल आणि ह्या मंडळीची वाढ येशूच्या नावामध्ये होईल. तर प्रियानो, आज आपण विचार करूया की आपली मंडळीसुद्धा किंवा आपण सुद्धा ह्या 4 ठिकाणातून गेलेलो आहोत. आपली मंडळी कदाचित आज रिस्टोरेशनच्या स्टेजमध्ये असेल की ज्या ठिकाणी आपल्या मंडळीची वाढ व्हायला लागलेली आहे. परंतु ती होत असताना प्रियानो आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे आपण न डांबळता वाढलं पाहिजे. आज जर मला सांगितलेलं आहे, मी स्वतःला जर या चर्चचा ले लीडर म्हणत आहे, तर माझ्यामध्ये जर मी ले लीडरचं भूमिका करत नाही तर ते व्यर्थ आहे. आज सतीशला वर्शिप लीडर म्हणून ह्या चर्चमध्ये नॉमिनेट केलेलं आहे आणि तो जर करतो ते तर देवाची डबल ब्लेसिंग त्याच्यावर होत नाही. आज राज ह्या चर्चचा सेक्रेटरी आहे. चर्चच्याबद्दल जे काय डिसिजन तो घेतो तो गौरवासाठी किंवा चर्चच्या वाढीसाठी घेतो. हीच आपली सर्वांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आज आपल्या चर्चमध्ये महिला मंडळ आहे, आज चर्चमध्ये आपल्या संडे स्कूल आहे, आज चर्चमध्ये यूथ ग्रुप आहे. देव आपल्याला रिस्टोर करत आहे. आपल्याला परत देव त्या स्टेजमधून वरती आणत आहे की ज्या ठिकाणी आपण आपल्या मंडळीचं, आपल्या स्वतःचं रिस्टोरेशन होत आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस रिस्टोरेशन होईल त्यावेळेस वी विल बी सेंड. आपण पाठवले जाणार आहोत प्रियानो. देव करो. आणि खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आपण ह्या 4 स्टेजमधनं गेलेलं आहे हे देव आपल्याला दाखवू. आणि आपण देवाच्या कार्यासाठी तयार आहोत. ही मंडळी देवाच्या कार्यासाठी देवाने तयार केलेली आहे. हे आपण देवाच्या गौरवासाठी आपण या मंडळीचा वापर करून घेऊ. आपण प्रार्थना करू. देवपा, मी तुला धन्यवाद देत आहे, गौरव महिमा देतो देपा की तुझं वचन देपा तू आमच्यापर्यंत आणलेलंच देपा. तू आम्हाला दाखवलंच देपा की ह्या 4 स्टेजमधून ज्याप्रमाणे पेत्र गेला त्याप्रमाणे आम्ही सुद्धा जात आहोत देपा. देपा, आम्ही तुला धन्यवाद देत आहे की हे वचन देपा तू आमचे प्रिय रेव्हरंट आवळे बाळासाहेब यांच्या मनामध्ये घातलंस आणि ते वचन त्या ठिकाणी त्यांनी पेरलं असताना देपा हे वचन तू आमच्या अंतकरणामध्ये पेरलेलं आहे देपा. तुझी इच्छा आहे देपा की
की देपा आम्ही स्वतःला पाहण्याची गरज आहे देपा. कारण देपा आज आम्ही कुणालाही देपा जज करू शकत नाही. आज आम्ही कुणालाही देपा सांगू शकत नाही की तू कोणत्या स्टेजमध्ये आहेस. कारण स्वतःलाच माहीत आहे की देपा आमची आणि तुझी रिलेशनशिप काय आहे देपा. आज आम्ही तुला विनंती करता देपा की देपा ही 4थी स्टेज जी सेंट आहे देपा, जे तू आम्हाला पाठवणार आहेस देपा, की ह्या जगाच्या अनेक अशा लोकांपर्यंत की ज्यांना तुझं नाव माहीत नाही त्याप्रमाणे पाठवण्यासाठी देपा आम्हा सर्वांचा ह्या मंडळीचा तू वापर करून घे देपा. आम्हा प्रत्येकाला देपा तुझ्या मार्गदर्शनामध्ये तुझ्या पवित्र आत्म्यामध्ये ठेव, जेणेकरून देपा या वचनामध्ये आम्ही चालत असताना देपा आम्ही डगबगू नये, आम्ही जगाकडे आमच्या कोणत्याही गोष्टीकडे पाहून येतं देपा, फक्त आणि फक्त देपा तुझ्याकडे पाहावं. ज्याप्रमाणे देपा पेत्राने तुझ्याकडे लक्ष दिलं, पेत्र जो भित्रा होता तो देपा पवित्र आत्म्यामध्ये देपा बळ झालं, सामर्थ्य झालं देपा, आणि सामर्थ्यवान होऊन देपा त्याने देपा तुझ्या नावाचा गौरव मरूपर्यंत केलेला देपा. त्याला क्रुसावर खेळण्यात आलं देपा, परंतु तरीसुद्धा तो मागे वळला नाही. आज आम्ही देपा तुझ्या चरणाजवळ येत आहे, विनंती करतो की आमच्यातील देपा सर्व भित्रेपणा, आमच्यातील प्रत्येक वाईट गोष्ट, आमच्यातील प्रत्येक उणीवा तू काढून टाक. आणि देपा परत एकदा देपा तुझ्या वचनामध्ये आम्हाला तू वाढव. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात देत आहे देपा. जे चुकून माझ्या मुकून कोणती गोष्ट चुकली असेल, बोलणं चुकलं असेल, ते मला तू माफ कर. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातात देतो. मान कल्पनापेक्षा देपा अधिक आणि अधिक देणार बाप तूच आहेस. तुझ्या प्रेम लागते ना देपा. आमेन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सुशील ब्रदर. सुंदर अशा वचनाबद्दल. पुन्हा एकदा वाटलं की आपल्याला परत आपण एकदा ट्रॅकवरती आल्यासारखं वाटलं. चर्चमध्ये खूप दिवस झाले आपले चर्च झालं नाही, पण तुमच्या वचनानंतर असं वाटलं की परत एकदा आपण एक चांगल्या ट्रॅकवरती आलेलो आहे. आणि असंच देवाचं वचन आपल्या मंडळीमध्ये तुम्ही शेअर करत राहा, अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. यावेळेस आपण नोटीसकडे जाणार आहोत, आणि मी आपले चर्चचे सेक्रेटरी राजेंद्र गुजर बंधू यांना विनंती करतो की जे काही नोटिसेस असतील ते त्यांनी प्लीज द्यावे. प्रभूच्या नावामध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो, आणि विशेष करून आजच्या या सुंदरशा वेळेबद्दल आणि संधीबद्दल परमेश्वराचे खरंच आभार मानतो. सतीशनं म्हटल्याप्रमाणे आपली सर्व्हिस थोडे दिवस झालेली नाही आहे, आपले स्कूल हॉलिडेज आणि वेगवेगळ्या कमिटमेंटमुळं. खरं पण आज खरंच एक रिफ्रेश करण्यासाठी नव्या जोमानं परमेश्वराच्या वचनाचं त्याच्या कार्यात वाढण्यासाठी जे काय सुंदरसं वचन पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं आज सुशील ब्रदरच्या थ्रू आपल्याला मिळालं, त्याबद्दल मी परमेश्वराचे आणि सुशील ब्रदरचे आभार मानतो. खरोखर सुंदरचं वचन आज वैयक्तिकरित्या माझ्या आयुष्यासाठी होतंच, त्याचप्रमाणे आज मंडळीसाठी ते होतं. त्याबद्दल मी खरोखर पवित्र आत्म्याचे आभार मानतो की या वचनातून आपणाला गाईड केलं. ह्याचप्रमाणे आपली जी पुढील भक्ती आहे ती रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी होईल. आणि पास्टर सॉलोमन जाधव मुंबईवरून जे आलेले आहेत ते परमेश्वराच्या वचनातून आपल्यासाठी परमेश्वराच्या वचनाची सेवा करतील, आणि बंधू सुशील सातवेकर हे सर्व्हिस लीड करतील. गेल्या आठवड्यात आपली मंडळीची आपल्या जी मीटिंग झाली, तर आपण बऱ्यापैकी सगळेजण होतो, तरी पण एक जस्ट अपडेट म्हणून तुम्हाला परत एकदा सांगतो. आपण जे काय आपण डिस्कस केलेलं आहे, आणि मला वाटतं इथं असल्या प्रत्येक कुटुंब त्यामध्ये सामील होतं. आणि विशेष करून आपली फॅमिली प्रेयर ग्रुप आपण झूमवर पुन्हा सुरू करणार आहोत, आणि आपलं ठरलेलं आहे की महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही आपण करणार आहोत. तर कंबाईन करणार आहे आपण, जिथं आपण ठरलेलं आहे की आपण फास्टिंग आणि प्रेयर एक चेन प्रेयर करणार आहोत. तर ऑगस्टमध्ये आपण पहिला जो शनिवार आणि रविवार आहे, असं शुक्रवार किंवा शनिवार आहे, 7 to 8:30 PM आपण प्रार्थनेमध्ये वेळ काढणार आहोत. 7 to 8 PM ही आपली फॅमिली ग्रुप प्रेयर असेल, आणि 8 to 8:30 PM आपण जे चेन प्रेयर करणार आहोत ते आपण त्यासाठी आपण अर्धा तास वेळ घालवणार आहोत. आणि आपलं ठरल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंब एक दिवस आपण चूज केलेला आहे, त्या दिवशी ते उपवास धरतील. आणि जेव्हा आपण शुक्रवारी किंवा शनिवारी ठरलेल्या दिवसाप्रमाणे भेटू, तेव्हा आपण त्या आपल्या सर्व प्रार्थना परमेश्वरासमोर आणणार आहोत. आणि हे आपण ऑगस्टपासून सुरू करणार आहोत, म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आपली पहिली फॅमिली प्रेयर ग्रुप आणि
चेन प्रेयर आपली सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे मेन्स फेलोशिप आपली 2nd किंवा 4th ऑफ सॅटर्डे 7 ते 8 ह्या दरम्यान होणार आहेत. तर आणि आपल्या मंडळीचे सेक्रेटरी बंधू अनिल आवे हे त्याचं कोऑर्डिनेशन करतील. यूथ मिटिंग आपली सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, जी वन्स अ मंथ आहे. चौथा फ्रायडे आपण चूज केलं आहे, 4th फ्रायडे आपण चूज केलं आहे. त्याचप्रमाणे कॉयर प्रॅक्टिस आपली सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ते पण 1 फ्रायडे आपण करणार आहोत आणि 2nd फ्रायडे आपण करणार आहोत. त्याचप्रमाणे यूथ मिटिंग आपण आता बोललेलं आहे, स्टार्टिंग 8 PM to 9:30 PM आपण त्यासाठी टाईम दिलेला आहे. फास्टिंग प्रेयरबद्दल आपण बोललेलो आहोत. त्याचप्रमाणे संडे स्कूलच्या संदर्भात आपण डिस्कशन केलेलं आहे आणि एकत्रितरित्या आपलं ठरलेलं आहे की संडे स्कूल आपलं ड्युरिंग सर्व्हिस न घेता जेव्हा आपली सर्व्हिस संपेल तेव्हा आपल्या संडे स्कूल टीचर आहेत आपल्या सिस्टर मनीषा आणि सिस्टर अस्मिता आणि त्याचप्रमाणे ब्रदर सुशील किंवा सतीश किंवा आपल्यामध्ये कोण अवेलेबल असेल ते संडे स्कूलसाठी आपण एक 20 ते 25 मिनटं वेळ घालवणार आहोत आणि ड्युरिंग दॅट टाईम आपण सेपरेट त्यांना टाईम देऊन रिमेनिंग जे सभासद आहेत ते आपण चर्च क्लीन वगैरे आपलं प्रभोजनाचे भांडी वगैरे क्लीन करणं, चर्च व्यवस्थित लावणं, आपले बायबल्स वगैरे सगळं टायडी अप करणं, त्या गोष्टी आपण बाकीचे जण करणार आहोत. त्याचप्रमाणे संडे स्कूलचं सांगितलं आहे. परत त्याचप्रमाणे वुमन्स प्रेयर मीटिंग जर तुम्ही कोणतरी येऊन पुढे सांगितलं तर बरं होईल त्या बाबतीत. आणि आपली जनरल बॉडी मीटिंग ही महिन्याच्या एव्हरी 3 months होणार आहे. तर आपण त्यासाठी आपण आपली पुढची जी जनरल बॉडी मीटिंग आहे ती सप्टेंबरमध्ये आपण परत घेणार आहोत. ऑक्टोबरमध्ये आपण परत घेणार आहोत. तर त्याची तारीख आपण लवकरच सांगू. थँक्यू. प्रेज द लॉर्ड एव्हरीवन वन्स अगेन. तर आपण 1 वर्षापासून वुमन्स फेलोशिप चालू केली आहे, पण यावेळेस आम्ही लास्ट मंथ डिसाईड केलं आहे की प्रत्येक वेळेस सगळ्यांना विचारण्यापेक्षा विल कॅरी ऑन विथ 3rd सॅटर्डे ऑफ एव्हरी मंथ. तर 4 to 6, 4 to 5, तर महिन्याचा 3रा शनिवार आपण एकत्र मिळूया. आणि 11 ऑक्टोबर आपली जी आपली वुमेन्स मीटिंग होती, काय म्हणतात कॉन्फरन्स, ती हे झाली आहे, फायनल झाली आहे. आपल्याला चर्च भेटला आहे, चर्च हॉल भेटला आहे. सो फ्रॉम 12:30 to 6 o'clock आपलं वुमेन्स कॉन्फरन्स होणार आहे. स्पीकर सध्या आपल्याला भेटला नाही आहे, तर आपण त्यासाठी प्रार्थना करूया. मला यावेळी सगळ्यांचा सपोर्ट लागेल फेलोशिप कॉन्फरन्ससाठी, कारण की हे पहिल्यांदा होणार आहे आपल्या चर्चमध्ये. सो प्रार्थना आणि सपोर्ट सगळ्यांचा पाहिजे. थँक्यू. थँक्यू राजेंद्र आणि श्वेता. यावेळेस आपण दानार्पकडे जाणार आहोत. संतोषाने देणारा परमेश्वरला आवडतो. तर यावेळेस मी विनंती करतो की सिनॉन विल टेक द ऑफरिंग. आणि यावेळेस आपण कोण गीत गाणार आहे? तर आपल्यासाठी मिस्टर आणि मिसेस गुजर आपल्यासाठी एक स्पेशल गीत सादर करतील. त्याच्यानंतर मी विनंती करतो की अस्मिता वहिनी आपल्या दानार्पणावरती प्रार्थना करतील. थँक्यू सतीश या सुंदरशा संधीबद्दल. जे गीत मला आणि स्मिताला परमेश्वरानं या गेल्या दिवसात दिलेलं आहे ते गीत आहे येशू ने हमें छुड़ाया है पापों के जाल से. येशू ने हमें छुड़ाया है
पापों के जाल से यीशु ने हमें बचाया है शैतान के चाल से। तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया, तो गाओ हालेलुया। हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से, हमने शांति पाई है यीशु के नाम से, हमने पाई है क्षमा मुक्ति श्रापों से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। अब हम ना डरेंगे यीशु जो साथ है, शैतान से हम लड़ेंगे यीशु के नाम से। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम लाए हैं आपके नाम, शालोम शांति और सलाम मेरे यीशु का पैगाम। तो गाओ हालेलुया, 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 तो गाओ हालेलुया। एकच मिनटं फक्त की देवाच्या नावावर गौरव महिमा असू दे की आपले चर्च खरंच रिस्टोरेशन स्टेजचं मला वाटते पूर्ण करत चाललेलं आहे आणि देवाची स्तुती असो, कारण हे कुठल्या मनुष्याचं किंवा व्यक्तीचं काम नाही आहे, ते देवाचं पवित्र आत्म्याचं काम आहे. आणि मी खरंच स्मित आणि राजचं परत आभार मानतो की त्यांनी सुंदरसं गाणं प्रस्तुत केलेलं आहे देवाच्या गौरवासाठी, त्याबद्दल मी दोघांचं आभार मानतो. आणि मला वाटते की आपण ज्यावेळेस जी आपली जी सेकंड भक्ती आहे ती फॅमिली भक्ती आहे, तर मला वाटते याच्यापुढं जे आपण लीड करू ना, तर आपण एक स्पेशल सॉन्ग तर कुठल्या तरी फॅमिलीकडून ठेवू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की टेस्टमनीचं एक 10 मिनिटाचा सेशन आपण मध्ये घालू, कारण काय माहिती आहे आपलं ख्रिश्चन लाईफ हे टेस्टमनी आहे. जोपर्यंत टेस्टमनी नाही तोपर्यंत आपलं ख्रिश्चन लाईफ डगमगीत आहे, कारण आपल्यामध्ये देवाचा चमत्कारच नाही आहे. प्रियानो, काय पण छोटी गोष्ट असू दे, परंतु आपण देवाच्या गौरवासाठी, आपल्या कुणाच्या गौरवासाठी नाही का, तर ते टेस्टमनी दिल्यानंतर आपण देवाचा गौरव करतो.
आपण देवाचं ते गौरवाचं दार आपण उघडतोय. आणि प्रियानो, मला वाटते आपल्या सेकंड चर्चच्या ह्याच्यामध्ये ते आपण एक घालूया की आपल्या दानापणच्या नंतर किंवा अगोदर संदेश नंतर आपण एक 10 मिनिटाची वेळ देऊ, किंवा कुणाला पण गौरव देवाच्या करायचा असेल तर ते येऊन करू शकते. दानापणच्या अगोदर संडे स्कूलचा एक भाग म्हणून जसं आपण आज देवाची स्तुती असो आजच्या भक्तीबद्दल आणि संदेशाबद्दल जसं ऐकलं आपण की पेत्राने येशू ख्रिस्ताला 3 वेळा नाकारलं, तसं मला वाटतं मी मीटिंगमध्ये म्हटलं होतं की संडे स्कूल घेणं मला नाही हे होत तर कदाचित म्हणजे जरी आम्ही येशूला नाकारलं तरीसुद्धा देव आम्हाला स्वीकारायला तयार आहे आणि परत संधी देतं. आणि आज देवाची स्तुती असं की आज प्रॉस्पर तयार झालेलं आहे की त्याने हे सॉन्ग म्हणण्यासाठी तर आम्ही ते सादर करू इच्छितो. आणि सेकंड गोष्ट म्हणजे की ह्या लेकरांना, इंग्लंडमधल्या लेकरांना संडे स्कूल सांगायचं म्हणजे त्यांच्या भाषेत सांगावं लागतं. तो इंग्लिश लँग्वेज ते एक बॅरियर आहे, परंतु देवाची स्तुती असो की देव आम्हाला त्याच्यामध्ये वाढवत आहे. Every eye will see the coming of the King. Jesus is the Lord. Jesus is the Lord. Every eye will see the coming of the King. Jesus is the Lord. Jesus is the Lord. Every knee will bow. Every tongue confess. Jesus is the Lord. Jesus is the Lord. Thank you. देवाची स्तुती असो या संधीबद्दल आपण प्रार्थना करूया. थँक्यू जीजस, थँक्यू लॉर्ड, थँक्यू फादर. माझ्या देवा, मी तुमचे आभार मानते तुमच्या नावाला मान महिमा आणि गौरव त्याच्या दिवसाबद्दल, ह्या वेळेबद्दल, या भक्तीबद्दल. आणि आम्हा सर्वांना देवबापा तुझ्या मंदिरामध्ये तू आम्हाला एकत्रित केलंस. आमचं जीवन तू कितीतरी आशीर्वादाने भरलेलं आहेस माझ्या देवबापा. आणि त्या आशीर्वादांसह आम्हाला तुझ्या मंदिरामध्ये तू घेऊन आलास त्याबद्दल धन्यवाद करीतो. जे काही प्रभू परमेश्वर देवबापा तुझ्या वेदीवरती आम्ही अर्पण केलेलं आहे ते तू प्रभू परमेश्वर देवबापा शुद्ध आणि पवित्र करून तू त्याचा येस लॉर्ड, थँक्यू जीजस. होय माझ्या देवबापा, याचा सुगंध तुला येऊ दे हो प्रभू परमेश्वर देवबापा. आणि त्याद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वाद मिळू दे देवबापा. आणि ह्या दानार्पणाचा उपयोग माझ्या देवा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी होऊ दे. आणि ज्या हाताने दिले माझ्या देवबापा त्या सर्व हाताने तुम्ही आशीर्वादित करा. कारण परमेश्वरा तुम्ही दिल्या वाचून हो माझ्या देवबापा मला कोणतीही गोष्ट मिळत नाही. कारण स्तोत्रसंहिता 24 सांगतं की पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराच आहे. जग व त्यात राहणारे सर्व परमेश्वराच आहे. हो देवबापा, हे सर्व काही आम्ही तुला दिलं आणि आम्ही सर्व तुझे आहोत माझ्या देवबापा. आमच्या सर्वांचा तू स्वीकार कर. येशूच्या नावे प्रार्थना केली म्हणून ऐका पित्या, आमेन. थँक्यू. थँक्यू स्मिता वहिनी आणि सिनॉन, थँक्यू सो मच. मला वाटते आपण बरोबर आहे. तर आज एक आणखीन एक गोड इंट्रोड्यूस केलं आपण की फोर्थ संडेला ज्यावेळेस भक्ती असेल त्या दानार्पणच्या वेळेस एक फॅमिली गाणं गाईल. मला पण ती गाणं गाताना मला पण तसंच वाटलं की बाबा आपण एक इंट्रोड्यूस करूया की प्रत्येक फॅमिलीने एक तयारी करायची. आणि जर काय मदत पाहिजे असेल कुणाची गाणी गाण्याबरोबर तुम्हाला काय कुणाची इन्स्ट्रुमेंटची गरज असेल काय असेल तर आपल्याकडं लेकरं आहेत आपली, ती तुम्हाला मदत करू शकतात. ओके, सो यू गॉट ऑल द नोटिसेस. डिड यू गेट ऑल द नोटिसेस what we are going to do as a youth? Yeah, second Sunday we are going to do as a practice for choir. So it's not second Friday. So we'll be here 8 o'clock till 9 o'clock, 1 hour. And then fourth Friday we'll have our youth meeting, only 1 hour, and we'll stick to the time. So don't worry about, we are going to extend the time. 1 hour, that's it. Okay? So आपण मला वाटतं आपण प्रभूच्या प्रार्थनेकडे वळूया आणि त्याच्यानंतर सुवंद देवा हे आपण एकत्र गाऊया. आपण सर्वजण उभा राहून 1 second. Kids come here. We are going to say Lord's Prayer, okay? And we'll try and sing in, we'll sing in English, okay? Come forward.
We're going to say Lord's Prayer, okay? And Prosper, we are very proud of you. You sang very nicely. Very good, okay? So we'll say Lord's Prayer together, okay? Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Your kingdom come. Thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread. Forgive us our sins as we forgive those who sin against us. Lead us not into temptation, but deliver us from evil. For thine is the kingdom, the power, and the glory, forever and ever. Amen. Suvandya Deva Paratpa Stava Hotyala Khaliva To Bap Putra Atmaza Trekya